झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवडमध्ये वाकड इथे मुळा नदी पात्रात आज सकाळच्या सुमाराला हजारो मासे मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। पालिका कर्मचाऱ्यांनी मासे तपासणीसाठी पाठवलेत, पण या घटनेनंतर पुन्हा एकदा नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। मुळा नदीतलं हे धक्कादायक चित्र आज सकाळी अक्षरशः हजारो मासे या ठिकाणी मरण पावल्याचं समोर आलंय। यामुळे पुन्हा एकदा मुळा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या सर्वच नद्या देशातील सर्वाधिक प्रदूषित असल्याचं यापूर्वीच केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय। पण असं असतानाही दोन्ही शहरांच्या पालिका नदी प्रदूषणाकडे गांभीर्यानं पाहताना दिसत नाहीये आणि हाच निष्काळजीपणा जलचरांच्या जीवावर उठलाय। पर्यावरण विभागाचे साहेब आहेत, कुलकर्णी साहेबांना ज्यावेळेस आम्ही कळवलं ती इथं आता आलेले आहेत आणि त्यांनी ते सर्व पाणी केलेले आहे। पण आमची त्यांना सुद्धा एक विनंती आहे की तुम्ही त्या विभागाचे प्रमुख असल्या नात्याने, कारण ह्या नद्या आपल्या शहरात सौंदर्यात भर घालणार नद्या आहेत, त्या दृष्टीने आपण पावलं उचलावीत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मासे आणि पाण्याचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी पाठवलेत। चाचण्यांच्या अहवालानंतरच काय ते स्पष्ट होईल असं अधिकारी सांगतायत। काही स्पॉटला मासे मेलेले दिसले। आमच्या विभागाच्या केमिस्ट आणि यांना आता आपण बोलवलेलं आहे आणि आता सॅम्पल्स, माशाचे सॅम्पल आणि पाण्याचे सॅम्पल घेतलेली आहेत आणि ते लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंगला पाठवली आहेत। तर आपल्याला निश्चित कारण कळेल की याच स्पॉटवर मासे का मेलेत। इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा या नद्यांमध्ये प्रदूषणाची पातळी चिंताजनक आहे। जलचरांबरोबर नागरिकांचा जीवही धोक्यात आहे। पण पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका मात्र काहीच ठोस उपाययोजना करताना दिसत नाहीये। त्यामुळे लोकांनी पालिकेच्या निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त केलाय। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।